पीक विमा वाटप 2026 तर यामध्ये खरीप, रब्बी, अग्रिम पीक विमा खात्यामध्ये जमावण्यास सुरुवात 2024, 25 आणि 26 नवीन अपडेट जिथं आलेली आहे. तर आता पीक विमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमावण्यास सुरुवात. तर आता जे काही पीक विमा 2026 मोठी अपडेट जिथं समोर आलेली आहे. तर आता खरीप, रब्बी आणि अग्रिम पिकांचा जो काही पीक विमा थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे इथं जमावण्यास सुरुवात झालेली आहे. कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये व कोणाला पैसे इथं येत आहेत ते आपण इथं पाहणार आहे. तर आता यामध्ये जे की सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये बरेच दिवसांपासून रखडलेला जो काही पीक विमा आहे ते 2024, 25 आणि 26 तर यामध्ये जे काही हळूवारपणे म्हणजे पैसे खात्यामध्ये इथं येत आहेत. तर अनेक जिल्ह्यांमध्ये खरीप रब्बीचा पीक विमा एकत्र जमा होत आहे DBTच्या माध्यमातून. काही जणांना जर SMS आलेले नसतील तर अशाने खात्यामध्ये तुमचे पैसे आले का लगेच तुम्ही तुमचं खातं तपासा. तर आता यामध्ये जे काही पैसे आहेत ते सर्वप्रथम जे काही खरीप, रब्बी, अग्रिम पीक विमा वाटप 2024-25चा इथं सुरू झालेला आहे. काय झालेलं आहे 2024-25चा पीक विमा इथं वाटप सुरू झालेलं आहे. तर आता पावसाची कमी, मध्यम त्याचप्रमाणे सोयाबीन, कापूस, तूर, भात, ज्वारी त्यानंतर नुकसान भरपाई अहवाल पूर्ण वाटप त्याचप्रमाणे खात्यामध्ये देखील जमा होण्यास सुरुवात. तर यामध्ये जे काही खरीप 2024-25चा वाटप सुरू. त्यानंतर इथे आपलं रब्बीचे जे काही भरपाई आहे ते यामध्ये गहू, हरभरा, कांदा तर यामध्ये जिल्ह्याचे पंचनामे पूर्ण. तर आता ज्या जिल्ह्यातील पंचनामे तर पूर्ण झालेले आहेत तर असे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जो काही रब्बी पीक विमा तर आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमावण्यास सुरुवात झालेला आहे. तर आताचा जो काही पीक विमा आहे 2025चा रब्बीचा तर यामध्ये मार्च आणि एप्रिलमध्ये इथं मिळणार आहे. तर यामध्ये जे काही अग्रिम पीक विमा आहे, काय अग्रिम पीक विमा तर यामध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे म्हणजे हेवी रेन असेल तर यामध्ये शेतकऱ्यांना जे काही पैसे आहेत हे DBTच्या माध्यमातून पाठवले जाते. तर आता यामध्ये जे काही भरपाई वाटप सुरू झालेले आहे तर यामध्ये पुणेमध्ये किती आलेले आहे 185 कोटी रुपये इथं आलेले आहे खरीप रब्बी पीक विम्यासाठी. सोलापूरमध्ये 210 कोटी आलेले आहेत दुष्काळी आणि खरीप नुकसान भरपाईसाठी. नाशिकमध्ये 165 कोटी आलेले आहेत द्राक्ष, भात आणि जास्त सर्वाधिक बाधित झालेले जे काही पीक आहे त्यांसाठी. अहमदनगरमध्ये 240 कोटी रुपये आलेले आहे सोयाबीनसाठी. तर यामध्ये आपण पुणे, सोलापूर, नाशिक, अहमदनगर बघितलेलं आहे. त्यानंतर जिथे आपल्या यामध्ये धुळेमध्ये 110 कोटी कमी पाऊस झालेला असेल, कोणत्या क्षेत्रामध्ये जास्ती पाऊस झालेला आहे त्यासाठी निधी आलेला आहे. तर नंदुरबारमध्ये 95 कोटी भरपाई इथं आलेली आहे. जळगावमध्ये 260 कोटी सोयाबीन, कापूस तर आता वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या पिकांचा पीक विमा इथं मंजूर झालेला आहे. जालन्यामध्ये 140 कोटी पावसाचे ढग उतार त्याचप्रमाणे ढगाळ वातावरण असेल त्यामुळे कीड रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे. जे काही त्यामध्ये सोयाबीन असेल, कापूस असेल, तूर असेल, उडीद, मूग अशा पिकांचा समावेश आहे. बुलढाणामध्ये 225 कोटी कापूस जास्त प्रमाणामध्ये इथं नुकसान आहे त्याकरिता इथं आलेलं आहे बुलढाणामध्ये. त्यानंतर जिथे आपलं यामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये इथे आपलं 175 कोटी खरीप पीक विम्यासाठी इथं निधी आलेला आहे. बीडमध्ये इथे 230 कोटी दुष्काळ असेल प्रभावित त्याचप्रमाणे परभणीमध्ये 120 कोटी तूर, हरभऱ्यासाठी आलेला आहे. हिंगोलीमध्ये 115 कोटी खरीप सर्वाधिक बाधित क्षेत्र इथं खरीपचं आहे त्यामुळे आलेलं आहे. नांदेडमध्ये 195 कोटी बोंडअळी असेल, पाऊस असेल अशामुळे भरपाई इथं आलेली आहे. लातूरमध्ये 170 कोटी दुष्काळीमध्ये पैसे इथं जमा होत आहे. उस्मानाबादमध्ये 160 कोटी मोठ्या प्रमाणामध्ये इथं नुकसान झालेलं आहे. अमरावतीमध्ये 245 कोटी कापसासाठीचा जो काही पीक विमा आहे ते इथं आलेला आहे. अकोल्यामध्ये 190 कोटी रुपये इथं आलेले आहे. उच्च म्हणजे सर्वाधिक तक्रारी जे काही अकोला जिल्ह्यामधून केलेले आहेत. तर आतापर्यंत आपण बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, अमरावती, अकोला, यवतमाळ इथं बघितलेले आहे. तर यवतमाळमध्ये जे आहे यामध्ये 275 कोटी रुपये इथं सर्वाधिक नुकसान आहे जे की यवतमाळ जिल्ह्यामध्ये. वाशिममध्ये जे काही 130 कोटी आलेले आहे खरीप पीक विमा. त्यानंतर नागपूरमध्ये 145 कोटी सोयाबीन आणि भाताकरिता आलेले आहे. भंडाऱ्यामध्ये धान्य क्षेत्र 89 कोटी रुपयात आलेले आहे. गोंदियामध्ये 85 कोटी इथं आलेले आहे धान्य हानी झालेली आहे. त्यानंतर चंद्रपूरमध्ये 150 कोटी रुपये इथं आलेले आहे. हवामानाच्या स्थितीनुसार
पिकाचं नुकसान झालेलं आहे. गडचिरोलीमध्ये 70 कोटी आलेले आहे. पूरग्रस्त नैसर्गिक आपत्तीमुळे कोल्हापूरमध्ये 155 कोटी आलेले आहेत. पूरग्रस्त जे की या जिल्ह्यांमध्ये आहे. त्यानंतर ही जी भरपाई आहे ते थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये इथं येत आहे. सांगलीमध्ये 140 कोटी ऊस आणि सोयाबीनचं जी काही भरपाई आहे ती मिळत आहे. सातारामध्ये 125 कोटी खरीप रब्बी पीक विमा आहे. रत्नागिरीमध्ये 60 कोटी अतिवृष्टी. सिंधुदुर्गमध्ये 55 कोटी जे काही जास्त पाऊस. रायगडमध्ये 75 कोटी धान्य. पालघरमध्ये 65 कोटी आपत्ती मदत. ठाणेमध्ये 35 कोटी मर्यादित कृषी. त्याचप्रमाणे मुंबई शहर, मुंबई उपनगर काही शेतकऱ्यांनाच इथं मिळत आहे. त्यानंतर इथं याचे जे काही पैसे आहेत ते बँक खात्यामध्ये पैसे इथं येत आहे. तर DBT पोर्टलवरती जाऊन चेक करा. आधार लिंक खाते आहे की नाही तपासा. प्रधानमंत्री पीक विमा योजना अंतर्गत स्टेटस चेक करा. तर आता काही शेतकऱ्यांना 8 ते 58,000पर्यंत भरपाई इथं येत आहे. तर यामध्ये कोणाला किती रुपये मिळते, तर यामध्ये सोयाबीन ते 12 ते 28,000 रुपये, कापसासाठी यामध्ये 15 ते 40,000 रुपये, भातासाठी यामध्ये 10 ते 25,000 रुपये, तूर हरभरा यासाठी 8 ते 12,000 रुपये, गहू असेल तर यामध्ये 6 ते 18,000 रुपये. तर याप्रमाणे जे काही भरपाईची रक्कम शेतकरी बांधवांना जमा केली जाते. तर आता कोणत्या शेतकऱ्यांना नक्की मिळणार आहे, तर त्यामध्ये जे आहे यामध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत नोंदणी केलेले जे काही शेतकरी आहेत, पीक कापणी म्हणजे ज्यांनी क्रॉप इन्शुरन्स म्हणजे तक्रार केलेली आहे, आधार लिंक आहे. त्यानंतर ज्यांचा अर्ज इथं रिजेक्ट झालेला नाही तर अशांना पैसे इथं मिळत आहे. ज्यांचा अर्ज इथं रिजेक्ट झालेला आहे, चुकीच्या पद्धतीने माहिती भरलेली आहे, तर अशांना लाभ इथं मिळणार नाही. तर आता यामध्ये 2024, 25 आणि 26 जे काही जुना पीक विमासुद्धा एकत्र जमा होण्यास सुरुवात. तर आता या सर्व जिल्ह्यात मिळणार आहे का, तर हो. ज्या ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे, आधार लिंक आहे, जे काही KYC केलेली आहेत, अशांच्या खात्यामध्ये पैसे इथं येत आहे. तर आता यामध्ये पीक विमा रिजेक्ट होण्याचे मुख्य कारणे काय काय असू शकते, तर यामध्ये आधार लिंक नसते, पीक विम्याचा तपशील बरोबर भरलेला नसतो, बँक खाते आधार लिंक नसते, डुप्लिकेट अर्ज असतो, जमिनीची जी काही समस्या असते किंवा वारसदारात येतं, तुम्ही जे काही वारसदाराचे जे काही पत्र आहेत ते लावल्यामुळे पैसे इथं मिळत नाहीत. तर आता तक्रार कशी करायची आहे, तर यामध्ये जे काही तुम्हाला हेल्पलाईन नंबर दिलेला आहे, जो हा काही 14447, तर हा हेल्पलाईन नंबर आहे. तर तुम्ही कृषी अधिकाऱ्याशी संपर्क साधू शकता किंवा पीक विमा कंपनीला तुम्ही डायरेक्ट तक्रार करू शकता. तर आता हा जो हेल्पलाईन नंबर दिलेला आहे, ऑनलाईन आणि ऑफलाईन. ऑफलाईन म्हणजे तुम्ही जे आहे ऑफिसीवर पीक विम्याचं जे काही ऑफिस आहे तिथं जाऊन तुम्हाला आधार कार्ड, बँकेचं पासबुक, मोबाईल नंबर, पीक विमा भरल्याची पावती इत्यादी डॉक्युमेंट्स तुम्हाला तिथं द्यायचे आहे. तर त्यावरती 15 दिवसाच्या तुम्हाला सोल्युशन